नमस्कार। आज दिनांक 17 एप्रिल 2015। आजची तिथी चैत्र वद्य त्रयोदशी सह चतुर्दशी, वार शुक्रवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। पुढील बातम्या बघूया मात्र काही क्षणाच्या विश्रांतीनंतर। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। शहरामध्ये ठिकठिकाणी वरली मटक्याचे अड्डे चालत आहेत। पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारे हे अड्डे भर वर्दळीच्या परिसरात आहेत, परंतु आशीर्वादच आहे म्हटल्यावर बघायलाच नको। शहरात ठिकठिकाणी वरली मटक्याचे अड्डे चालत आहेत। पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारे हे अड्डे भर वर्दळीच्या परिसरात आहेत, हे उल्लेखनीय। जवाहर गेट, इतवारा बाजार, पठाण चौक, फ्रेजरपुरा, रेल्वे स्टेशन, बडनेरा, वलगाव, आंबा गेट या ठिकाणी वरली मटका जोमाने चालतो। पोलिसांना हे माहिती आहे, मात्र पोलीस उघड्या डोळ्यांनी ही गुन्हेगारी बघत राहते। कारवाई मात्र शून्य। यदा कदाचित एखाद्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केलीच तर ती अगदी चिरीमिरीची असते। जास्तीत जास्त हजारेक रुपयांचा जुगार पकडला जातो। म्हणजे शहरात एवढ्या ठिकाणी जे जुगाराचे अड्डे चालतात तेथे हजाराच्या वर वरली मटका चालत नाही असा होतच नाही। याचा अर्थ देखाव्यापुरती ही कारवाई केली जाते, तीही आम्ही मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखे करा या न्यायाने। बाकी सारे आलबेल। जुगार सुरू, वरली मटका सुरू इतकंच नव्हे तर सध्या IPL सामने सुरू आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो। या सट्ट्यांवर सामन्यांमधील हारजीत अवलंबून असते। एवढं मोठं प्रमाण कोट्यावधींच्या या खेळात आहे, परंतु जिथे पोलिसांचा आशीर्वाद तेथे गुन्हेगारांना भय बाळगण्याचं काय कारण, अशी भूमिकाच पोलिसांची असल्याने हे अवैध धंदे सर्रास सुरू आहेत। चांदूर बाजार परतवाडा मार्गावर शालेय वाहनाचा अपघात झाला। शिरसगाव बंड येथे ओव्हरटेक करताना हा अपघात घडला। सुदैवाने विद्यार्थी बचावले। चांदूर बाजारहून शाळा आटोपून MH 27X9496 क्रमांकाची स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली। शिरसगाव बंड येथे एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचं स्कूल व्हॅनवरील नियंत्रण सुटलं व व्हॅन रस्त्याच्या खाली उतरून झाडाला धडकली। 9 शालेय विद्यार्थी या व्हॅनमध्ये होते। सुदैवाने विद्यार्थी बचावले, त्यांना किरकोळ इजा झाली। विशेष म्हणजे या गाडीत घरगुती गॅस सिलेंडरही होतं। स्कूल व्हॅनचा चालक दारू प्यायलेला होता, हे त्याहीपेक्षा विशेष। या अपघाताने शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नवसारी येथे झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणतेही उपाय होत नाहीत, हेच खरं। शिक्षणासाठी आपल्या पाल्यांना वाहनाने पाठवण्यासाठी पालक अगतिक आहेत, तर ही वाहतूक म्हणजे एक टांगती तलवार आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। अवैध रेतीवहन करणारे 6 ट्रक अमरावती वाहतूक शाखेने पकडून तिवसा पोलिसांमार्फत तिवसा तहसीलकडे सोपवले आहेत। अवैध रेती वहन या ट्रकमधून होत होतं। अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 6 ट्रक अमरावती वाहतूक शाखेने जप्त केले असून ट्रक मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। तिवसा मार्गावर ही कारवाई करण्यात आली। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल या अवैध व क्षमतेपेक्षा अधिक रेती वहनाने बुडवला जात होता। अनेक दिवसांपासून हे अवैध वहन सुरू होतं।
तिवसा पोलिसांमार्फत तिवसा तहसीलकडे हे ट्रक सोपवण्यात आले आहेत. अमरावती विद्यापीठातील गुणवृद्धी प्रकरणी पोलीस कसून तपासणी करत आहेत. बीई व एमईच्या विद्यार्थ्यांचे पेपर पोलीस तपासत आहेत. संशयित उत्तरपत्रिकेतील लिखाणाची तपासणी करण्यासाठी उत्तरपत्रिका नागपूरला पाठवण्यात येत आहेत. या तपासणीतून हस्ताक्षर तपासून पाहिलं जाणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आरोपींची एकूण संख्या 16 झाली आहे. विद्यापीठाच्या गोपनीय विभागात पोलीस संशयित उत्तरपत्रिकांची तपासणी करत आहेत. त्यामुळे येथे पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. आतापर्यंत 20,000हून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी झाली असून आतापर्यंत 20च्या जवळपास उत्तरपत्रिकात खोडतोड व जास्तीचं लिखाण आढळलंय. या उत्तरपत्रिकातील लिखाणाच्या तपासणीसाठी नागपूरला पाठवण्यात येत आहे. विशेष म्हणजे मास्टर माइंड दमके याने 2011 मध्येच काम सोडलं होतं. त्याला 19 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. अमरावती शहराला स्मार्ट सिटी बनवण्याची धडपड सुरू आहे. परंतु या शहराकडे डोकावून बघितलं तर खरंच अमरावती स्मार्ट सिटी होणार का असा प्रश्न पडतो. राजकीय व प्रशासकीय दुर्लक्ष या शहराला लागलेलं ग्रहण आहे, जे कधी सुटेल याचीच प्रतीक्षा आहे. अमरावती शहराला स्मार्ट सिटी बनवू असे राजकीय व प्रशासकीय दावे होत आहेत. परंतु या दाव्यांमध्ये इच्छाशक्ती किती प्रमाणात आहे हे तपासून बघण्याची वेळ आता आली आहे. अमरावती शहराचं नाव मोठं, अमरावती शहराचा इतिहास मोठा, अमरावती शहराचा डोलारा मोठा, तितक्याच मोठ्या या शहराच्या समस्याही आहेतच. शहराचा डोलारा जसा जसा वाढतोय तसतशा वाढत जात आहेत या शहराच्या समस्याही. राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव हे या अंबानगरीच्या वाढत्या समस्येचं प्रमुख कारण होय. राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती जर प्रबळ असती तर हे शहर केव्हाच स्मार्ट झालं असतं. या शहरातून सर्वांगीण सुंदरता झळकली असती. परंतु झाले मात्र विपरीतच. शहराची ऐतिहासिक शान असलेला परकोटा सोही कडून घाणीच्या विळख्यात. घाणीच्या साम्राज्यानं वेढलेलं शहरातील बहुतांश प्रभाग, शहराच्या प्रमुख चौकात मनसोक्त उच्छाद मांडणारे घुमंतू आणि सगळं उघड्या डोळ्यांनी बघूनही न बघितल्यासारखे करणारे जनप्रतिनिधी व प्रशासनिक अधिकारी हे या अंबानगरीला लागलेलं ग्रहण होय. हे ग्रहण कधी सुटणार? शहर स्वच्छ सुंदर कधी होणार? शहरातील अतिक्रमणाचा वेढा कधी सुटणार? असे नानाविध प्रश्न आवासून उभे आहेत, ज्याचे उत्तर शोधता शोधता दमछाक होत आहे. महापालिकेच्या सदन सभागृहातून जनतेच्या समस्येकडे लक्ष देण्याचं सोडून जनप्रतिनिधी स्वार्थी राजकीय डावातून मारामारी करतात. यांचा लाभाच्या पदावरील हक्क सुटत नाही. मग या जनप्रतिनिधींकडून काय अपेक्षा ठेवावी? मनपाचे आयुक्त जर सक्षम असले तर शहराला शिस्त लागण्यास वेळ लागत नाही. परंतु आजवर मनपा आयुक्तांचा प्रभावही दिसून आलेला नाही, ही सुद्धा शर्मेचीच बाब होय. सध्या अमरावती मनपाला नवीन आयुक्त मिळालेले आहेत. त्यांचे नाव खमक्या अधिकारी म्हणून परिचित असल्याने आता त्यांचे कडूनच शहरवासियांना शहराच्या विकासाची अपेक्षा आहे. बघूया ही रास्त अपेक्षा पूर्ण होते की होतो नेहमीसारखा अपेक्षाभंगच. नवनियुक्त निगमायुक्त चंद्रकांत गुडेवार मनपा आयुक्तपदी विराजित झाले आहेत. त्यामुळे त्यांना जाहीरपणे विचारण्यात येत आहे की साहेब, तुम्ही तरी काही करणार का? आयुक्त साहेब, काय तुम्ही या शहराला अतिक्रमण मुक्त करणार? अमरावती शहरात सतत वाढत असलेलं अतिक्रमण ही मोठी डोकेदुखी झाली आहे. शहरातील रस्ते अर्धे गडद झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या दुकानदारांनी आपापली दुकाने सजवताना अर्धे रस्ते अतिक्रमित करून गडद केले. इतकेच काय तर व्यापारी प्रतिष्ठाने उभारताना नकाशावर पार्किंगची जी जागा दाखवली तीच जागा मनपा अधिकाऱ्यांची साटेलोटे ठेवून पार्किंगची जागाही दुकानदारांनी गडप केली.
आता प्रतिष्ठानांची पार्किंग उरली आहे ती फक्त नकाशावर आणि प्रत्यक्षात त्या नियोजित पार्किंगच्या जागी उभे झाले आहेत मोठमोठाले शोरूम. उदाहरणार्थ जयस्तंभ प्रभात चौक मार्गावरील पोशाख वस्त्रालय. हे दुकान पार्किंगच्या जागेवर उभे आहे हे माहीत असूनही त्याला साधी हटकण्याचीही हिंमत अमरावती महानगरपालिका दाखवू शकलेली नाही. अशी कित्येक प्रतिष्ठाने शहरात मोठ्या डौलात उभी आहे. म्हणून हा प्रश्न आयुक्त गुडेवार यांच्यासाठी की तुम्ही तरी ही गहाळ पार्किंग स्थळे शोधणार का? शहरातील अतिक्रमण साफ होईल का? शहरातील रस्त्यांवरून मोकळेपणाने फिरता येईल का? कारण गलत झालेले रस्ते शोधता शोधता नाकी 9 येतात. उदाहरणार्थ नमुना गल्ली 15 फुटाचा रस्ता कसा 6 फूट झाला हे कळलेच नाही आणि आता हा 6 फुटाचा उरला सुरला रस्ताही गडप होण्याच्या मार्गावर आहे. दुसरा ज्वलंत मुद्दा होय या शहराची सर्वांगीण स्वच्छता. आयुक्त साहेब, तुम्ही शहराची स्वच्छता व्यवस्था सुधारणार का? स्वच्छता व्यवस्था चोख राहिली तरच शहराचे आरोग्य सुदृढ राहील. स्वच्छता व आरोग्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु महापालिका व भ्रष्टाचार या 2 बाजू त्या एकाच नाण्याच्या होऊन बसल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक वार्डात अधिकारी, नगरसेवक व स्वच्छता ठेकेदार यांच्या संगणमनातून 15 कर्मचारी वर्कशीटवर दाखवले जाते, परंतु प्रत्यक्ष 4 किंवा 5 कर्मचारी स्वच्छतेकामी लावल्या जातात. 15 माणसांचे काम 4 माणसे कशी करतील याची उदाहरणं सगळ्याच वार्डातून बघायला मिळतात. घाण, कचऱ्याचे ढिगारे व तुंबलेल्या नाल्या या रूपात ती उदाहरणं बघायला मिळतात. घाण, दुर्गंधी व डासांचा हे दोष असे विदारक चित्र शहरातील बहुतांश प्रभागांचे आहे. सत्यता पडताळण्यासाठी मनपा आयुक्तांनी प्रभागांचा दौरा करून बघावं, म्हणजे खरी सत्यता उघड होईल. पुढील समस्या शहरातील महापालिकेचे दवाखाने व शाळा. काय आयुक्त साहेब मनपाच्या शाळा व दवाखान्यांना शिस्त घालतील? तेथील अनागोंदी सुधारतील? मनपाच्या शाळा व मनपाचे दवाखाने नावापुरतेच उरलेत. येथील व्यवस्था व व्यवस्थापन बघितले तर हा काय प्रकार असा विचित्र पेच पडतो. मनपाच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टर नाहीत, औषधे नाहीत. ही दवाखाने उघडतात कधी, बंद होतात कधी याचा नियमही नाही. केवळ नावापुरते हे मनपाचे दवाखाने उरले आहेत बस. राहिल्या मनपाच्या शाळा, तर या शाळांच्या वास्तूच मोठ्या आहेत. मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा आहे आणि शिक्षकांचीही. मनपांच्या शाळांचे शिक्षक स्वतःच्या नावाचे स्पेलिंग चुकवतात. मग कोणता पालक आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यांना मनपाच्या शाळेत पाठवेल? गरिबाची काही मुले या शाळांमध्ये जातात, परंतु त्यांना मास्तर बिडी कशी ओढतात, मास्तर तंबाखू कशी चोरतात, मास्तर शिव्या कशा घालतात याची शिकवण मिळते. यात काही शाळा अपवाद आहेतही, परंतु मनपाच्या शाळांची एकंदरीत स्थिती फार बिकट आहे. मनपा आयुक्तांनी याकडे जातीने लक्ष घालावं. पुढचा मुद्दा मनपाच्या तिजोरीचा, जी भरता भरता रीतीच राहते. काय नवे आयुक्त त्या कामचुकारांना वठणीवर आणतील जे मनपाच्या कर वसुलीबाबत उदासीन आहेत. दरवर्षी मनपाच्या आर्थिक अर्थसंकल्पात कर वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खर्चाचे नियोजन होते, परंतु हा अर्थसंकल्प तेव्हा अर्थहीन होऊन जातो जेव्हा मनपाची कर वसुली रेंगाळते. आजवर कधीच कर वसुलीचे उद्दिष्ट नियोजित समयावधीत पूर्ण झालेलं नाही. मनपाच्या आकडेवारीतच ही सत्यता उघड होते. वसुलीसाठी निघणारे अधिकारी रित्या हातानेच परततात. मग काय कामाचा हा अधिकारी वर्ग, काय कामाचा हा कर्मचारी वर्ग. कित्येकांकडे कोट्यवधीचा कर थकीत आहेत. कित्येक मोठी नावे कर थकबाकीदारांच्या यादीत आहेत. आमचे अधिकारी तेथे वसुलीस जातातही, परंतु रित्या हातानेच परत येतात आणि थकबाकी तशीच राहते. वसुलीला जाणाऱ्यांची मात्र चांदी होते, कारण काहीतरी चिरीमिरी घेतल्याशिवाय हे वसुली अधिकारी परतत नाहीतच. कोट्यवधींच्या कर थकितांची यादीच याचा सबळ पुरावा होय. एकंदरीत भ्रष्टाचाराला शिष्टाचाराप्रमाणे वाढवल्या जात आहे, खपवल्या जात आहे आणि लपवल्याही जात आहे. अधिकाऱ्यांच्या साटेलोट्याशिवाय हे सगळं अशक्य. ही काळ्या दगडावरची रेग, परंतु ही रेग पुसून टाकावी व मनपाचा गाळा रुळावर आणावा ही अपेक्षा समस्त शहरवासियांची सिंगम म्हणून कीर्ती पसरवीत अमरावतीत आपली कर्तव्य दक्षता दाखवण्यास आलेल्या नव्या मनपा आयुक्तांकडून आहे.
निगमायुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांनी शहराच्या या सर्व बिकट समस्यांचा नायनाट करून दाखवावा व अंबानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचावा हीच अपेक्षा। हे सगळं झालं की आपसुकच अंबानगरी खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल। बघूया नवे आयुक्त त्यांच्या पुढ्यात असलेल्या या तमाम समस्यांचा डोंगर कसा सर करतात। नुकतेच येथून डोंगरे सर झाले आहेतच। मुख्यमंत्री, मंत्री व शासनाचे वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर असताना त्यांना मानवंदना देण्यात येत असे। ही पद्धत आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून बंद करण्यात येत आहे। मुख्यमंत्री, मंत्री व शासनाचे वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर आले असता त्यांना शासकीय इतमामाचा एक भाग म्हणून मानवंदना दिली जात असे। ही मानवंदना आता बंद करण्यात आली आहे। कोणत्याही मंत्र्याचा दौरा असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस बँड पथक, सलामी पथक ताटकळत असे। मोठ्या संख्येने पोलीस त्यात व्यस्त असायचे। आता ही पद्धतच बंद करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हे आदेश निर्गमित केले आहेत। राज्यभरात हे आदेश पोहोचले आहेत। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पक्क बांधकाम तोडलं। भाडेकरूने अवैध बांधकाम केल्याची तक्रार महापालिकेच्या लोकशाही दिनात करण्यात आली होती, त्यावरून ही कारवाई झाली आहे। अंबागेटच्या आत सीताराम बिल्डिंग समोर 3 मजली इमारतीवर एका भाडेकरूने 3 खोल्या बांधल्या अशी तक्रार राजेश नंदा नामक व्यक्तीने महापालिकेकडे केली असता अतिक्रमण विभागाने हे पक्क बांधकाम तोडलंय। मनपा आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई झाली। पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण तोडण्यात आलं। आम्ही पोलीस नियंत्रण कक्ष अमरावती शहर इथून मनपाच्या संरक्षणार्थ एक टीम नियुक्त केलेली आहे, ज्यामध्ये 1 अधिकारी, 10 पोलीस कर्मचारी, त्यामध्ये सामील 2 महिला कर्मचारी असे 10 जण इथं नियुक्त आहे। हे अतिक्रमण हटावमध्ये जे बी अतिक्रमित बांधकाम आहे त्या बांधकामामध्ये जे लोक त्यांना विरोध करतात त्या विरोध करताना संरक्षण म्हणून आमची एक टीम नियुक्त केलेली आहे। या ठिकाणी हे घर पाडताना आम्ही जे काही अडथळे असतील त्यांना समजावून सांगून याची कायदेशीर बाब अशी आहे हे समजावून सांगून ते काम पूर्णत्वास पोहोचवण्याची कोशिश। जो 4थ्या मजल्यावर अवैध बांधकाम आहे ते तोडलं जात आहे, अशाच प्रकारचे काही बांधकाम आणखी आहे का तुमच्याकडे? काही सूचना आल्या का जिथे पोलीस संरक्षण मनपाने मागितलं? नाही, ते मनपाकडे सर्व सूचना येत असतात, त्यानुसार ते आम्हाला त्या ठिकाणी नेतात। दररोज आमची टीम सकाळी वेळेवर हजर राहते 10 वाजता आणि ज्या ठिकाणी नेतात त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो आणि त्यांना काम करण्यास सहयोग देतो। त्यांच्यावर कोणी आक्रमण करू नये, त्यांना कामात अडथळा आणू नये, त्यांना कोणी काही आज जी कारवाई होत आहे यात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न वगैरे केला? अडथळा आणण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, परंतु ती जी घरमालकीन बाई आहे ते म्हणत आमचं घर का पाडता, मग त्यांना समजावून सांगितलं, यांनी कायदेशीर बाब समजावून सांगितली, कागदपत्र दाखवले की अवैध बांधकाम आहे। त्यांना 2 रूमची परमिशन दिलेली होती असं सांगतात आणि तिसरं जे त्यांनी पत्र वगैरे टाकून समोर केलं होतं ते जास्तीचं होतं आणि ते यांनी पाडण्यास सुरुवात केली आहे। महापालिकेच्या लोकशाही दिनात ही तक्रार दाखल होती। घरातील सामान हटवून जेव्हा रंगरंगोटी केलेलं पक्क बांधकाम तोडलं गेलं तेव्हा त्या कुटुंबियांचा आक्रोश बघवत नव्हता। अग्निशामक विभागाचा सप्ताह सुरू आहे। या अंतर्गत वाहतूक कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं। आग लागल्याची कारणं, उपाय, सिलेंडर लीक झाल्यास करायचे उपाय याविषयीची माहिती कार्यशाळेत देण्यात आली। संकटकाळी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा अग्निशामक विभाग सप्ताह साजरा करतोय। सप्ताहांतर्गत वाहतूक कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना माहिती देण्यात आली। घरगुती गॅस सिलेंडर लीक झाल्यास लाईटचे बटन बंद किंवा सुरू करू नये, मोबाईल वापरू नये, सिलेंडर खुल्या जागेत ठेवावं, ओला कापड लिकेजच्या जागेवर मारावा, तसंच शॉर्ट सर्किटने आग लागल्यास काय करावे, कसे उपाय करावे, कोणती काळजी घ्यावी याविषयी फायरमन सय्यद अनवर यांनी माहिती दिली।
जगह जहाँ आपकी पहुंच नहीं, हर जगह आपकी पहुंच है, तो हर नागरिक के लिए जरूरी हो जाता है कि आग से हमारी संपत्ति की रक्षा किस तरह करें और हमारी जान की सुरक्षा किस तरह करें। आज आपको ये बताया जा रहा है, आग वास्तव में एक रासायनिक क्रिया है जो तीन पदार्थ के आपस के मिलने के बाद, इकट्ठा होने के बाद उत्पन्न होती है। और अगर से इसमें एक भी पदार्थ अगर कम हो जाए तो आग लगना इम्पॉसिबल हो जाती है, आग लग ही नहीं सकती। अब वो तीन पदार्थ है, पहला है फ्यूल, दूसरा है ऑक्सीजन और तीसरा है हीट। ये तीनों का इकट्ठा होना आग की शुरुआत के लिए जरूरी है। अगर फ्यूल है, जलने वाली वस्तु है, जलने वाली वस्तु है, ऑक्सीजन है, अगर हीट नहीं है तो आग लगना इम्पॉसिबल हो जाती है। अगर हीट है, जलने वाली वस्तु है और ऑक्सीजन नहीं है तो आग लगना इम्पॉसिबल हो जाती है। किसी भी वस्तु को जलने के लिए टेम्परेचर चाहिए और आग को जलाए रखने के लिए ऑक्सीजन चाहिए। आग को जिंदा रखती है ना, जिस तरह ऑक्सीजन से हम जिंदा रहते हैं, इसी तरह आग भी ऑक्सीजन के बगैर जिंदा रह नहीं सकती, जल नहीं सकती। अगर ऑक्सीजन भी है और हीट भी है, अगर फ्यूल कोई भी वस्तु, जलने वाली वस्तु कोई भी अगर रहेगी नहीं तो कुछ जलेगा क्या? कुछ नहीं जलेगा। तो इस आग लगने के लिए तीन वस्तुओं का इकट्ठा जरूरी है। दयासागर हॉस्पिटल व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। दयासागर रुग्णालयात झालेल्या या शिबिराचा कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह लाभ घेतला। राज्य परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। दयासागर हॉस्पिटल व राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। डॉक्टर उल्हास संगई यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं। यावेळी राज्य परिवहन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक पठारे, सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया, राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक महाजन, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर.एम. जाधव, सचिव अनिल पेंढारी, डॉक्टर प्रदीप नांदगावकर, डॉक्टर स्मिता संगई, दयासागर हॉस्पिटलच्या फिजिशियन डॉक्टर लिची जोन्स, अभिनंदन पेंढारी, डॉक्टर रंजना सावंडे आदी मान्यवर उपस्थित होते। मेडिकल चेकअप एक बहाना हो सकता है, लेकिन संवाद स्थापित करने से बहुत सारी हमारी समस्याएं और हमारी बीमारियां कम हो सकती। कई बार निवृत्त कर्मचारी अकेले में बहुत सारे घुटन सी महसूस करते हैं, काम रहता नहीं, कम रहता है, एज हो जाती है। ऐसे समय में ऐसा कैंप का आयोजन एक नई ऊर्जा प्रदान करता है। और आज जो स्थान चुना, इससे पहले भी मेडिकल चेकअप कैंप बहुत सारे हुए हैं, कहीं मंगल कार्यालय में, किसी के कार्यालय के आसपास मेडिकल चेकअप कैंप हो जाता है। लेकिन उस चेकअप कैंप में यदि कोई बीमारी निकलती है तो उसकी इलाज के लिए उसको परेशानी हो जाती है। लेकिन आपने जो जगह चुनी है, यहाँ पे इलाज भी शायद चैरिटी पे चलता है पूरा का पूरा, तो आपके लिए ये भी बहुत आसानी है। कई बार हम लोग सोचते हैं कि हमें कुछ नहीं बीमारी, हम अच्छे चल रहे फिर रहे, हम हमारा चेकअप नहीं करते। लेकिन सभी इसके जो तज्ञ लोग हैं, उनका कहना है कि एक उम्र होने के बाद यदि आपको कोई बीमारी हो नहीं, आप स्वस्थ भी अपने आप में महसूस करते हो तो भी चेकअप करा लेना चाहिए। कई बार हमारे पास में अंदर पावर इतना ज्यादा होता है, छोटी मोटी तकलीफें हम महसूस नहीं करते और एकदम से अचानक बड़ी तकलीफ आती है, पूरे परिवार को हम लोग तकलीफ में डाल देते हैं। ये जो चेकअप कैंप है, कम से कम आपका परिवार भी आपके साथ में सुखी रहे, आपकी परेशानी भी उनको ना हो, इसलिए ऐसे प्रयोग होने चाहिए। और इस उम्र में जाके ये करते तो बहुत अच्छी बात है। मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह आरोग्य सेवा तपासणी शिबिराचा लाभ घेतला। राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना ही महाराष्ट्रात 31 विभागाच्या ठिकाणी कार्यरत असून प्रत्येक ठिकाणी जनसामान्य राज्य परिवहन निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवाभावी म्हणून कार्य करीत आहे।
मेडिकल कॅम्पचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला. या ठिकाणी आमच्या स्वतः आम्ही त्या कार्ड्स बनवून त्यांना निःशुल्क प्रमाणे इथचा औषधोपचार मिळवून देण्यासाठी आजचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र एसटी कामगार निवृत्त संगठना की ओर से आज यहाँ पर दयासागर मेडिकल हॉस्पिटल में उनका मेडिकल चेकअप कैंप लेने जा रहे हैं. इसके आयोजक श्री अनिल कुमार पिंडारी, इन्होंने यह संगठना के सचिव है और संगठना के बारे में वो हमेशा विस्तार से सोचते हुए उनके परिवार को कैसा उसका लाभ मिले इस हेतु से यह संगठना काम कर रही है. ये यहाँ पे आज उनका परिवार का मेडिकल चेकअप फ्री ऑफ चार्ज हो रहा है. दयासागर मेडिकल के सब कर्मचारी इसमें सहभागी है. इस संगठना के माध्यम से निवृत्त लोगों को कैसा उनको पेंशन मिले या उनको कैसे पासेस मिले, इस स्तर पर अनिल कुमार पिंडारी एवं अध्यक्ष श्री यादव जी ये प्रयास है और उनका कार्य बहुत सराहनीय है. इस कार्य के लिए आज वो यहाँ पे जो मेडिकल कैंप ले रहे हैं उसके लिए मेरी ओर से उनको शुभकामनाएं. धन्यवाद. शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आलाय. 43 ठेकेदारांना हे काम देण्यात आलंय. या ठेकेदारांनी मनपा आयुक्त गुडेवार यांची भेट घेतली. मनपा आयुक्तांनी ठेकेदारांच्या कोणत्याही म्हणण्याला न जुमानता शहर स्वच्छतेचा वटहुकूम काढलाय. शहर स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिलाय. अमरावती शहराच्या स्वच्छतेचा ठेका 43 ठेकेदारांना देण्यात आलाय. त्यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची भेट घेतली. ठेकेदार त्यांच्या निधीबाबत चर्चा करण्यासाठी गेले, मात्र मनपा आयुक्तांनी त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. पैशांचे नंतर बघू, पहिले शहर स्वच्छता ही झालीच पाहिजे असा अल्टिमेटम त्यांनी ठेकेदारांना दिला. स्वच्छ आहेत का, टिपटाप आहेत का, बरोबर वाटले का, प्रेस केले का हे बघतो ना. तर कुठल्याही शहरामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय बघतात लोक? स्वच्छता बघतात, दुसरं काही बघत नाही. पहिली इमेज कुठल्या शहराची होते ती स्वच्छतेची होती. नंबर 2 मग रस्ते, ड्रेनेज, बाकी काय फॅसिलिटी आहे, गार्डन आहे नाही आहे, वागणं कसं आहे वगैरे सगळं नंतरच आहे. सर्वात पहिले जे मुद्दा येतो तो स्वच्छतेचा येतो. ते संदर्भात कॉम्प्रोमाइज अग्रीमेंट केले त्याप्रमाणे करावं लागेल. त्याला पेमेंट संदर्भात कसं आहे ते मी नंतर बघतो. मी तर मला इथे सगळे पेमेंट संदर्भात मला खूप जास्त शंका आहे. ते मी पेमेंट कसं कुठल्या रजिस्टर करायचं, खरंच माणसं होते का नाही होते का, त्या भागात मी माझे थर्ड पार्टी एजन्सी तपासून घेईल. मधल्या काळात माझे पैसे जमा होतील आणि मी पेमेंटिंग करेन. पण मला स्वच्छते संदर्भात कुठलंही ऐकायचं नाही. नो झिरो कॉम्प्रोमाइज त्याच्यामध्ये. नव्याने आलेल्या मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवारांचा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे सत्कार करण्यात आला. एलबीटी बाबत व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली. चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवारांचा सत्कार करण्यात आला. व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्तांशी कर भरण्याबाबत एलबीटी बाबत चर्चा केली. संदीप भाटी मेरा क्लासमेट है बीजेटी एंड बॉम्बे. इनको भतीजा है. 30 जून के फाइनल है ना. अभी कल के पेपर में दे रहा. ठीक है ना. पिछले जो मेरे उसके चालू वर्षासाठी जे 30 जून. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व विविध संघटनांच्या वतीने थोर पुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. शिवाय रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व विविध संघटनांद्वारे थोर पुरुषांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. या निमित्त प्रशिक्षण केंद्र पॉवर हाऊस येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप गुगल व संघटना प्रतिनिधी गायगोले प्रामुख्याने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदानात सहभाग घेतला. थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम विद्युत वितरण कंपनीतर्फे राबवण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व या ठिकाणी कार्यरत सर्व संघटनाच्या वतीने सर्व थोर पुरुषांच्या या एप्रिल महिन्यात आलेल्या जयंतीचा निमित्त या ठिकाणी आज सकाळी अर्बन डिव्हिजनला स्वच्छता अभियान राबवण्यात आले. माननीय अधीक्षक अभियंता श्री गुगल साहेब यांच्या सहाय्याने आजचा जो हा कार्यक्रम आहे हा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरला सर्व संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेला आहे. हा आज उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. या महिन्यात महापुरुषाच्या जयंती येतात. साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी जयंती आणि या महिन्यामध्ये महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. ज्या महामानवाला स्मरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणतर्फे
वेगवेगळ्या संघटनाच्या वतीने इथे हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यातून आमचा असा उद्देश आहे की ग्राहकांना चांगल्यात चांगल्या सेवा द्याव्या आणि एक सामाजिक बांधिलकी जपावी, हा याच्या मागचा उद्देश आहे. मतदाता यादी सदोष असल्याने अकोली जहांगीर ग्रामपंचायत पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी पटवारी दीपाली तेलगोटे यांना निलंबित करण्यात आलंय. मतदाता यादी सदोष असल्याने ही कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी काही प्रभागातील स्वच्छता ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता निर्धारित कर्मचाऱ्यांपेक्षा संख्या कमी आढळल्याने ठेकेदाराच्या 30,000 रुपयांच्या कपातीचे आदेश त्यांनी दिले आहेत. अमरावतीला स्मार्ट सिटी बनवण्याचा विडा मनपा आयुक्त गुडेवार यांनी उचललाय. या अंतर्गत सक्तीचा पवित्रा घेत स्वच्छता ठेकेदाराच्या 25,300 रुपयांची कपात त्यांनी केली आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक 38, 22, 23 यांची पाहणी आरोग्य अधिकारी डॉक्टर गुल्हाने, डॉक्टर जाधव यांनी केली. कर्मचाऱ्यांची कमतरता आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी ही स्वच्छता ठेकेदाराच्या 30,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता कोणत्याही बँकेच्या मशीनमधून ग्राहकाच्या खात्यात रक्कम जमा करता येणार आहे. यासाठीची तयारी रिझर्व्ह बँकेनं केली आहे. यामुळे ग्राहकांची सोयच होणार आहे. जसं कोणत्याही बँकेच्या एटीएम मधून पैसे काढता येतात त्याचप्रमाणे कोणत्याही बँकेत मशीनद्वारे पैसे जमा करता येणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने प्रस्ताव दिलाय की कॅश डिपॉझिट मशीनही जोडल्या जाव्यात, जेणेकरून ग्राहक कोणत्याही बँकेच्या मशीनमधून पैसे डिपॉझिट करू शकतील. दलालांवर लगाम घालण्यासाठी रेल्वे तिकीट आरक्षणाच्या पद्धतीत मोठे बदल केले जात आहेत. एकदा लॉग इन करून अनेक तिकीट आरक्षित केले जायचे, ते आता एकदा लॉग इन केल्यावर एकच तिकीट बुक होऊ शकणार आहे. दलालांच्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी रेल्वे मंत्रालय जाणीवपूर्वक बदल करत आहे. एक वेळा लॉग इन करून अनेक तिकीटं बुक केली जायची, ती आता एका लॉग इनने एकच तिकीट बुक केलं जाणार आहे. ई तिकीट स्वतः काढणाऱ्या प्रवाशांनाही आता दुसरं तिकीट बुक करण्यासाठी लॉग आउट करून पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. या नियमातून केवळ सैनिकांना वगळण्यात आलं आहे. या बदलामुळे तरी दलालांचं वर्चस्व कमी होईल अशी अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बिच्छू टेकडे राहुल नगर येथे 11 ते 16 एप्रिल दरम्यान उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाची सांगता झाली. राहुल नगर बिच्छू टेकडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. 11 ते 16 एप्रिल दरम्यान आयोजित या उत्सवाची प्रवचनाने सांगता झाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. कुणाला मारलं हे सांगायचंय मला. इतिहास पढ़ो मेरे भाइयों. शिवाजीराजे शामियानात गोंधळ सुरू आहे आणि अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी आहे. लगेच चालून आला. शिवाजी महाराजांचा वकील मुसलमान आहे, काजी हैदर. काजी हैदर हे कुलकर्णी धावून आला. हे शिवबावर वारत त्यानं केला. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 38 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरदशतम.
हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.